हे बघा नंतर तुमच्याकडे आज परत नवीन बाईक येणार आहे. ही आहे होंडाची SP 125. आज तुम्हाला मी या गाडीचा आज रिव्ह्यू दाखवणार. तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. तुम्हाला कलर कोणते असणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय काय चेंजेस झालेले आहेत, फीचरमध्ये काय काय असणार आहे, याच्यात तुम्हाला पूर्ण मी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. स्टार्ट करतो पहिल्यांदा गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तर बघू शकता तुम्ही आधीच्या मॉडलमध्ये नाही त्या मॉडलमध्ये तुम्हाला थोडंसं फरक तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे असणार आहे LED तुम्हाला दिलेले असणार आहे हेडलाईट, प्लस तुम्हाला दोन साईडला जिथं DR दिलेलं असणार आहे. इथं दोन तुम्हाला DR दिलेली असणार आहे. ब्लिंकर जे असतं आहे टर्न इंडिकेटर आहे तुम्हाला हे हॅलोमध्ये दिलेली असतील. हे पण जर कंपनीवाल्यांनी जर चेंज करून घेतली असेल LED झाली असेल तर अजून जास्त चांगलं असं यावर. बघा जशी पण चावी ऑन करू त्या टायमाला तुमचं DRL प्लस तुमचं हेडलाईट पण इथं ऑन होणार. त्याच्यामध्ये तो हाय बीम जो असणार तो बंद राहील. यामध्ये हाय बीम तुम्हाला दाखवतो चालू करून एक मिनिट. आणि हाय बीम इथं आता तुमची ऑन केली मी आता. ठीक आहे, इथे तुम्हाला हे बटन दिलेलं असणार आहे हाय बीम लो बीम करण्यासाठी. इथे 5 लाईट पण असणार आहे. हे बघा 5 लाईट हाय बीमच्या ठिकाणी तुम्हाला भेटून यामध्ये. इथं तुमचा नंबर भेटतो तुम्हाला दाखवलेला दिसणार आहे. हा पण पार्ट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे मॅटमध्ये, कारण की हा पूर्ण कलर पूर्णपणे असणार मॅटमध्ये. तुम्हाला कलर पण सांगतो कोणते कोणते भेटेल तुम्हाला याच्यामध्ये. वरती तुम्हाला वायझर दिलेलं असणार आहे ब्लॅक कलरमध्ये. होंडाचं ब्रँडिंग इथं गाडीला. पुढचं मडगं तुम्हाला असणार आहे फायबरमध्ये. टेलिस्कोपीमध्ये दिलेली असणार आहे. फ्रंटचे सस्पेन्शन दिलेले असतील आणि दोघं साईड तुम्हाला दिलेली असणार रिफ्लेक्टर. आणि हे कॅलिबर तुम्हाला दिले असतील, हे असे नॉर्मली दिले असतील. ठीक आहे यामध्ये. आणि ची साईज तुम्हाला असणार 240 mm पर्यंत. आणि टायरची साईज आहे 80, 100, 18 इंची तुम्हाला दिली असणार आहे अलॉवीज. 160मध्ये आणि 160मध्ये आणि 125मध्ये तुम्हाला अलॉवी दोघंही सेगमध्ये दिले असणार आहे. MRFचे टायर दिलेले असतील की जायला. आणि हे पण जे असणार आहे आपलं गार्ड लेग गार्ड जो असणार आहे तुम्हाला तो एक्सेसरीच्या पार्टमध्ये भेटून जाईल. सिंगल हॉर्न दिलेलं असणार आहे. एअर कोडमध्ये तुमची कुलिंग सिस्टम दिलेली असणार आहे यामध्ये. आणि LCG पण असणार आहे. मॅक्झिमम पॉवर तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार आहे दिलेली. यामध्ये तुम्हाला हे पण एक भेटून जाईल ESP इनहॅन्स स्मार्ट पॉवर तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. SP 60ची तुम्हाला SP 125ची तुम्हाला ब्रँडिंग इथे जास्त दिली असणार आहे. होंडाची ब्रँडिंग तुम्हाला दिली असेल ती पण तुम्हाला करून दिली असते क्रोममध्ये. हा पण पार्ट तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार आहे 160 सारखा. हा तुम्हाला फायबरमध्ये दिलेला असणार आहे. हा इथला पार्ट कार्बन फायबरचा तुम्हाला दिले असणार आहे या ठिकाणी. इंजिन तुम्हाला जसं सांगायला गेलो मी तुम्हाला असणार तुम्हाला PGM फ्युल इंजेक्टर दिलेलं असणार यामध्ये. 125 तुम्हाला सीसीचा तुम्हाला ह्यामध्ये तुम्हाला डिस्प्ले मिळून जाईल. BS6 इंजिन असणार आहे. OBD2मध्ये कंप्लायंट इंजिन असणार आहे. मेन म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये सायलेंट स्टार्ट असणार आहे. याच्यामध्ये ACG 4 स्ट्रोक SI इंजिन दिलेलं असणार आहे. 123.94 CCचं दिलेलं असणार आहे. जे मॅक्झिमम पॉवर जनरेट करतं 8 किलोवॅटची. ती 7,500 RPM चालली जाते. आणि 10.9 NMचा तुम्हाला टॉर्क भेटतो जो 6,000 RPM राहतो. PGI आहे तुम्हाला फ्युल इंजेक्टर दिलेलं असणार याच्यामध्ये. थोडंसं तुम्हाला धुळं दिसेल कारण की गाडी याच्यामध्ये आहे थोडंसं आपलं काय म्हणतात गोडाऊनच्या आतमध्ये आहे थोडीशी गाडी. बोर दिलेलं असणार आहे 50 mm पर्यंत. आणि स्ट्रोक भेटेल तुम्हाला 63.1 mm पर्यंत. सेल्फ स्टार्ट आणि किक स्टार्ट दोघे असणार आहे. सेल्फ स्टार्ट पण असणार आहे इथं तुम्हाला दिलेली. हे आपल्या इकडच्या असणार पॅडल ते पण तुम्हाला हे दिलं असणार आहे मीटरमध्ये. आणि इकडे तुम्हाला हा सायलेन्सर दिलेला असणार आहे क्रोममध्ये. ठीक आहे, होतो हा क्रोममध्ये असेल. आणि पाठीमध्ये सस्पेन्शन तुम्हाला दिलेलं असणार आहे. हे तुम्हाला हायड्रोलिक तुम्हाला दिलेलं असणार आहे टाईपमध्ये पाठीमध्ये सस्पेन्शन यामध्ये. आणि पाठीमागच्या टायरची तुम्हाला साईज असणार आहे. टायरची साईज कुठे गेली इथं एक मिनटं मी बघतो जरा. 100 80, 18 इंची तुमचं दिलेलं असणार आहे पाठीमागीचे अलॉवीज. आणि फ्रंट आणि रिअरचे टायरची तुम्हाला साईज ऑलमोस्ट तुम्हाला सेमच दिलेली असणार आहे. थोडं जर जास्त असणार आहे. हा 100चा आहे. पुढे तो तुम्हाला 90चा असणार दिला. आणि पाठीमागे तुम्हाला ड्रम ब्रेक दिलेली असणार आहे 130 mm पर्यंत 41ला. यामध्ये तुम्हाला ना एका होंडा रोड तुम्हाला हे ॲप्लिकेशन पण भेटून त्याच्यामध्ये. त्याच्यावर तुम्ही सगळं ऑपरेटिंग करू शकता. यामध्ये तुम्हाला नॅव्हिगेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉलिंग अलर्ट, SMS अलर्ट हे सगळं तुम्हाला भेटून जाईल. प्लस वेदर लोकेशन वाईट तुम्हाला अपडेट होता येईल. मॅसेज भेटून जातील तुम्हाला याच्यामध्ये. नंतर मग आपले सर्व्हिस रिमाइंडर असणार याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं. फीचरमध्ये तुम्हाला हा जो बटन आहे इथला हा आयडल स्टार्टचा हा तुम्हाला हा इथं दिलेला असणार याच्यामध्ये. 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअली हा गिअरबॉक्स दिलेला असणार आहे. याचं पण तुम्हाला सेमच भेटेल. ग्राफिक आपले क्रोममध्ये दिली असणार आहे याच्याला. इकडं क्रोममध्ये तुम्हाला दिली असणार आहे ग्राफिक होंडाची. आणि इथं तुम्हाला SP 60ची तुम्हाला स्टिकमध्ये दिलेली असणार आहे. पूर्ण बॉडी तुम्हाला फायबरमध्ये असणार दिलेली. हे तुमचा हे रेअर फुटरेस आणि हे आपला हे लेग गार्ड इकडे साईडला. आणि चेन ड्राईव्हची जे पण कवर असेल ते पण तुम्हाला दिलं असणार आहे. हे फायबरमध्ये दिलेली असणार आहे. टाकी तुम्हाला असणार आहे 11 लिटरपर्यंत. आणि इथं तुम्हाला जो स्पेस आहे तो इथला आतमधला तो तुम्हाला चांगला दिलेला असणार आहे. 11 लिटरची तुम्हाला टाकी. आणि मायलेज पण तिचा चांगला आहे या गाडीचा होंडाच्या बाईकचा. होंडाच्या बाईकमध्ये तुम्हाला मायलेज चांगला भेटतो. आणि मेन म्हणजे हा पार्ट जो आहे मधला तुम्हाला हा मीटरमध्ये दिलेला असणार आहे. हा फायबरमध्ये दिलेला असणार आहे. याच्याला हा फायबर आहे, हा फायबर आहे.
हा पार्ट खालचा पण फायबर आहे, हा पण फायबरच आहे आणि ग्रॅब हँडल तुम्हाला दिले असणार आहे हे ब्लॅक कलरमध्ये. ठीक आहे, याच्याला सिंगल सीट असणार आहे हे. याच्याला E20 पण तुम्ही फिरवू शकतात आणि नॉर्मल पण जे पण असणार फ्यूल तुम्ही ते पण भरू शकतात. हे आपलं असणार आहे फ्यूल ओपन करण्यासाठी, आपला कॅप ओपन करण्यासाठी असणार आहे. पुढचं हँडल तुम्हाला ऑलमोस्ट सेम असेल, फक्त या गाडीमध्ये तुम्हाला आता जे पण असणार आहे डिस्प्ले आपला याचा काय म्हणतात ओडोमीटरचा तुम्हाला तो दिलेला असणार आहे हा TFTमध्ये. तुम्हाला चालू पण करून दाखवतो. दोघं तुम्हाला मिरर दिले असणार आहे. आपला हा एक फीचर आहे माझ्यामध्ये दिलेला ज्यामध्ये सेट स्टार्टसाठी ऑन ऑफ ॲटोमॅटिक हे करणारे स्विच ऑफ ऑन ऑफ करण्यासाठी. ठीक आहे, याला सेट स्टार्ट दिलेलं असणार आहे. हँडल तुम्हाला पूर्णपणे असणार आहे ब्लॅक कलरमध्ये. चाबी तुमची अशी असणार आहे नॉर्मली की जशी होती तशीच. या ठिकाणी सेंटरला तुम्हाला होंडाचा लोगो दिलेला असणार आहे. जर तुमचे हे कंट्रोल दिले असेल आपले हे TFT डिस्प्लेला ऑपरेटिंग करण्यासाठी. हे आपले टर्न इंटर लाईट असणार ही दिलेली आणि हे साईडमध्ये दिलेलं असणार हॉल. पाठीमध्ये तुम्हाला दिलं असणार आहे 5 लाईट आणि इकडे जायला हे आपलं अप्पर डिपर दिलेलं असणार इकडे जायला. ठीक आहे, हेडलाईटचे हे बघा ऑन पण तुम्हाला करून दाखवतो. हे बघा ऑन झाले तर तुमचं असं दिसेल होंडाचं पल्ले ब्रायटिंग दिसेल यामध्ये. 4.2 इंच तुमचं TFTमध्ये डिस्प्ले दिलेला असणार आहे. हा याच्यामध्ये तुम्हाला बघा वरती तुम्हाला RP मीटर असणार आहे. इकोचं तुम्हाला हे दिलेलं असणार आहे आपलं फंक्शन. न्यूट्रलचं लाईट आहे, गिअर शिफ्टर आहे, फ्यूल इकॉनॉमी दिलेली असणार आहे, किती किलोमीटर झाली ते याच्याला दिलेलं असणार आहे. टायमिंग दिलेलं असणार आहे इथे जायला. इकडे बाकी आपण मोबाईलद्वारे आपलं हे कनेक्शन करू शकतो. हे ऑपरेटिंगमध्ये तुम्हाला सगळं दिसतं तरी किती किलोमीटर झालं ते. ट्रिप A ट्रिप B सेटिंगमध्ये तुम्हाला सगळं भेटून दिल्यामध्ये. फंक्शनमध्ये भेटून जाते तुम्हाला ट्रिप A ट्रिप आपला इको इंडिकेटर सॉरी एक ऑन ऑफ करू शकता तुम्ही त्यामध्ये. तर मग डिस्प्लेची सेटिंग करू शकतात. ब्राईटनेस डिस्प्ले टाईप थीम भेटेल तुम्हाला. फेवरेट इन्फॉर्मेशन भेटून त्याच्यामध्ये. तुम्हाला काय काय ठेवतं तुम्ही ते ठेवू शकतात यामध्ये. जनरलमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे डेट युनिट रेस्टोर युअर डिफॉल्ट ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी दिली असणार आहे पिअरिंग. नंतर मग सर्व्हिसमध्ये तुम्हाला सर्व्हिस रिमाइंडर दिली असणार आहे. मेंटेनन्सचं सर्व्हिस इन्फॉर्मेशन दिली असणार आहे फर्स्ट सेकंड थर्ड. आणि तर मग सॉफ्टवेअरचं तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला दिलं असणार आहे बाकीचं यामध्ये. इथं बघू शकतात एक मिनटं हे बघा ट्रिप A ट्रिप B इथं चेंज होईल बघा याच्यामध्ये. ट्रिप A ट्रिप B किती किलोमीटर झाली ते एक टँकमध्ये तुम्हाला किती रेंज भेटते. फास्ट लाईट आणि हॉर्न पण तुम्हाला नॉर्मल दिलं चांगला दिसत असणार आहे. सिंगल हॉर्न आहे गाडी का. तुम्हाला मी आता गाडी ऑन करून दाखवतो. गाडी सध्या शोरूमच्या आतमध्ये असल्यामुळे म्हणजे जी आहे आपलं गोडाऊन प्लस तुम्हाला शोरूम असणार आहे. इथं तुम्हाला शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला देऊन टाकेल. तुम्हाला कोणाला इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही इथं येऊन करू शकता. डोंबिवलीमध्ये घाडा सर्कलच्या तिकीटमुळे हा शोरूम भेटून जाईल हिरे होंडा. तर मग जी नवीन मॉडेल येतो दुसरी हा एक कलर आहे मॅट कलर आणि हा तो दुसरा असणार आहे मॅटमध्ये असणार तो पण तो ब्लू कलरमध्ये दिले असणार आहे. हा बघा हा पण एक कलर आहे सेमच मॉडेल ही पण हा ब्लू कलरमध्ये आहे. यामध्ये या गाडीची जी पण फ्रेम असणार आहे ही तुम्हाला डायमंड टाईपमध्ये दिलेली असणार आहे. डायमेन्शन तुम्हाला असणार आहे 2027 mm पर्यंत पण दिली असणार आहे. लेंथ वेट दिली असणार आहे 785 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1091 mm पर्यंत. नंतर मग व्हीलबेस दिलेला असणार आहे 1285 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे 160 mm पर्यंत. टो वेट दिलेली असणार आहे डिस्कमध्ये 117 kg पर्यंत. ड्रममध्ये असणार आहे 116 kg पर्यंत. नंतर मग सीट हाईट दिलेली असणार आहे 678 mm पर्यंत. सीट हाईट दिलेली असणार आहे 790 mm पर्यंत. कलरमध्ये तुम्हाला सांगायला गेलो तुम्हाला पिरियल इग्नॉइस ब्लॅक असणार आहे. दुसरा असणार आहे पिलियर सिरेन ब्ल्यू. नंतर अजून एक असणार आहे मॅट मार्बल ब्लू मेटॅलिक, इम्पेरियल रेड मेटॅलिक आणि मॅट ॲक्सिस ग्रे मेटॅलिक. हा जो आहे मॅट ॲक्सिस ग्रे मेटॅलिक आहे. म्हणजे तुम्हाला 5 तुम्हाला कलरमध्ये ही बाईक अवेलेबल असणार आहे. साईडला तुम्हाला ते साईड स्टँड तुम्हाला इंजिन कट ऑफ दिलेलं असणार आहे. सेंटर स्टँड दिलेलं असेल साईडला या ठिकाणी. या गाडीमध्ये तुम्हाला टोटल सांगायला गेलो 3+ तुम्हाला 7 इयरपर्यंत तुम्हाला दिलेली असणार वॉरंटी पॅकेजमध्ये. 3 वर्षाची वॉरंटी जी असणार तुम्हाला ती असणार आहे कंपॅरिझन 3 इयर्सची वॉरंटी असणार स्टँडर्डमध्ये आणि 7 इयर्सची जी असणार ती ऑप्शनल तुम्हाला सर्व्हिस वॉरंटी दिलेली असणार आहे. फीचरमध्ये तुम्हाला इथं हे बघा या ठिकाणी ना टाईप C मध्ये तुम्हाला इथं पोर्ट दिलेलं असणार आहे मोबाईल चार्ज करण्यासाठी इकडे साईडला. ठीक आहे. प्रोफाईलमध्ये तुमचं टेल लाईट तुम्हाला पूर्णपणे दिलेली असणार आहे. आपलं ही LED दिली असणार आहे. ठीक आहे. M शेपमध्ये दिलेली असणार ही. इकडे तुम्हाला रिफ्लेक्टर असणार दिलेलं. टर्न इंडिकेटर लाईट पण तुम्हाला इथं सेममध्ये दिली असणार आहे हॅलोजमध्ये. नंबर प्लेट तुम्हाला दिली असणार आहे हे असणार रिफ्लेक्टर. पाठीमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे हे फायबरमध्ये. इकडे पण तुम्हाला हे पण जे असणार आहे गार्ड हे पण तुम्हाला फायबरमध्ये दिले असणार आहे साईडला.
या मॉडेलमध्ये ही त्याची ती डिझाईन आहे ग्राफिक, इथला हा ग्राफिक आहे ना या ठिकाणी नाही आहे मॅट कलरमध्ये. तुम्हाला अजून एक कलर दाखवतो ब्लूमध्ये. हा बघा मित्रांनो, हा ब्लू कलर आहे. इथे तुम्हाला अशा टाईपची तुम्हाला इथं अशी ग्राफिक भेटेल. मध्ये तुम्हाला असणार आहे आपलं ब्लॅक विथ ग्रे कलरमध्ये आणि साईडने तुम्हाला ही कोटिंग लिहिली असणार आहे व्हाईट कलरमध्ये की साईडला या ठिकाणी 125 याच्यामध्ये. मॅट कलरमध्ये भेटणार नाही, त्या जो मॅट ग्रे कलर आहे याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल अशी ग्राफिक यामध्ये. आणि हे जे हेडलाईट आहे तुमचे ते पूर्णपणे तुम्हाला दिलेलं असतं शार्पमध्ये. DRL पण बघा इथं पण दिलेलं असणार, इथं पण दिलेलं असणार DRL शार्पमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. हा पूर्णपणे हेडलाईटचं सेक्शन. यामध्ये तुम्हाला 12 वोल्टची बॅटरी दिलेली असणार आहे आणि सर्व तुम्हाला हेडलाईट टेललाईट तुम्हाला पूर्णपणे दिलेली असणार आहे LED मध्ये. फक्त टर्न इंडिकेटर लाईट तुम्हाला दिलेली असणार आहे हॅलोजनमध्ये इथे साईडला. गाडीची प्राईस असणार आहे ऑलमोस्ट ऑन रोड असणार आहे डोंबिवलीमध्ये 1,19,230 रुपयापर्यंत असणार आहे ऑन रोड प्राईस. आणि डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज ती पण प्राईस असणार तुम्हाला ती अपडाऊन होत राहील. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकता की गाडीची प्राईस किती आहे ती. ठीक आहे मित्रांनो. चला मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस व्हिडिओ आत्तापुरता मी हा व्हिडिओ थांबवतो आणि सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस देऊन टाकेल. डोंबिवलीच्या गाडी तुम्हाला घाडा सर्कलच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. शोरूमची डिटेल्स तुम्हाला सगळी भेटून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही तिथे डायरेक्टली इन्क्वायरी करू शकता. ठीक आहे. आणि जे लोक माझ्या चॅनल नवीन सबस्क्राईब करू विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी येते ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटत राहील. ठीक आहे मित्रांनो, चला मग अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.